राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदांत विदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म विच्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला विचार सागर या सगळं लावू नका, ते कसं नाकात चरचर करायले, ते मिरच्या फिरच्या करते। तरंग चौथा, तरंगाचे रहस्य। परिच्छेद संपले, म्हणजेच चौथा तरंग हा सांगायचा संपला। मग आता काय, पाचवा तरंग लागायला पाहिजे ना। चौथा संपल्यावर काय लागते, है की नाही? पण या ठिकाणी विनायक महाराज साखऱ्यांनी या परमपूज्य असणाऱ्या प्रातस्मरणीय
गुरुनाम गुरु विनायक महाराज साखरे यांनी तरंगाच्या शेवटी रहस्य ठेवलं आहे. रहस्य म्हणजे काय? सगळं सांगितल्याच्या नंतर पुन्हा काय सांगायचं असतं? काही सांगण्यामध्ये गुह्य दडलेलं असतं आणि ते गुह्य सांगायचं राहिलेलं असतं. आणि ते गुह्य जे सांगता वेळेस ते सांगायला आलेलं नसतं. त्याला काही कारण असतात. सांगायचं जर झालं उपोद्घात आणि अपवाद म्हणजेच सुरुवात आणि शेवट. जो उपोद्घात असतो किंवा अध्यारोप असतो वेदांत शास्त्र हे असं शास्त्र आहे जे ज्ञान सांगायचं असतं ते दोन प्रकारानं सांगतं. ज्ञानच सांगतं पण दोन प्रकारानं सांगतं. मग अगोदर जे सांगतं त्याला म्हणतात अध्यारोप. आणि अध्यारोप सांगितल्यावर ज्याला सांगितला अध्यारोप त्यालाच पुन्हा अपवाद म्हणून एक सांगतात. आणि तो अपवाद म्हणजे रहस्य. अपवाद म्हणजेच काय? असं घडत नाही, असं घडत नाही पण घडलेलं प्रतीतीला येतंय त्याला म्हणायचं रहस्य. न घडणाऱ्या गोष्टी घडलेल्या अनुभवाला येणं याला म्हणतात रहस्य. जीव संसार करतोय हा अध्यारोप आहे. जीव संसारिक झालाय हे म्हणणं काय? हे अध्यारोपाची भाषा आहे. वास्तविक पाहता जीव संसार करतो का? पण करीत नाही का? सगळ्यांना अनुभव नाही का? सगळेच म्हणाले का नाही मी संसार करतो, मी संसार करतो. मग हा अध्यारोप आहे, अध्यारोप आहे. केव्हापासून आहे? याला म्हणायचं अध्यारोप. मग अध्यारोपानं हे जगत आहे. अध्यारोपानं जगातले जीव आहेत आणि अध्यारोपातच ते संसार करायले आणि अध्यारोपातच म्हणाले मी संसारी आहे, मी करताय, मी भोगताय. हा अध्यारोप आहे. पण अपवाद कशाला म्हणतात? जर याच्यातलाच जीव जर मी ब्रह्मरूप आहे असं त्याला ज्ञान झालं तर तो काय आहे? अपवाद. आणि ते रहस्य आहे. अपवादालाच काय म्हणायचं? जीव ब्रह्मरूप होतो पण क्वचित. हा ना, अपवाद किती असतो? नगण्य. त्यालाच म्हणतात अपवाद. जसं सगळ्या घरादाराची भाजी करायची असते आणि त्याच्यामध्ये उगाच चिमूटभर मीठ टाकायचं असते त्याला म्हणायचा अपवाद. भाजीचा आकार खूप असतो, भाजीचं वजन जास्त असतं, भाजीचा व्यास जास्त असतो, सगळ्याला पुरण अशी आहे का नाही? तसं जेवढी भाजी तेवढी जर मीठ टाकलं तर
प्रमाण ज्याचं कमी आहे त्याला म्हणायचं अपवाद. अपवाद असे अपवाद आपणाला सांगणारे कोणी भेटणार नाही. अपवाद सांगणारा असा श्रोत्रियम अधिकारी मनुष्य फार विरळे आहेत, ते सुद्धा अपवादच. अपवाद सांगणारे अपवादात आहेत. असे वाक्य लिहून घ्यायला पाहिजे बरं का. अपवाद सांगणारे अपवादात आहेत. मग वेदांत शास्त्र सांगणारे पुष्कळ आहेत, पण त्याच्यातला रहस्य सांगणारे अपवादात्मक आहेत. मग रहस्य याच्यामध्ये काय दडलंय की जे आतापर्यंत तत्वदृष्टीला श्री गुरुनं जे सांगितलंय ते रहस्य नव्हतं का? रहस्यच आहे. तेही काय आहे? रहस्यच आहे. पण कुणाला आहे ते रहस्य? ज्यानं चौथा तरंग चांगल्या प्रकारानं ऐकिलाय आणि काही मधातलं थोडस किंचित काही थोडस समजायचं राहिले, मग ते त्याचं ऐकायचं राहिले. त्यानं सगळं ऐकलंय, पण याच्यातलं रहस्य आणि ते रहस्यही त्याला कळत नाही काय राहिलंय म्हणून. त्या सांगणाऱ्याला कळावं लागतंय की याच्यात काय राहिलंय, याला सांगायचं. मग ज्यानं चौथा तरंग परिपूर्ण ऐकिलाय त्याला चौथा तरंग रहस्य नाही, त्याला चौथा तरंग. आणि त्या चौथ्या तरंगात जे रहस्य राहिलंय का ते त्याचं रहस्य. अपवादात राहिलेल्या काही शंका ते त्याचं रहस्य आहे आणि ते त्याला जाणून घ्यायचं आहे. आणि मग चौथा तरंग रहस्य आहे ना, मग हे कोणाचं रहस्य आहे? ज्यानं चौथा तरंग ऐकिलाच नाही, ज्यानं विचारसागर ऐकिलाच नाही, त्याला हे रहस्यच आहे. रहस्य कशाला म्हणतात? ज्याच्यात गूढ अर्थ दडलेला आहे याला म्हणायचं रहस्य. जे लपलेलं आहे. मग हे जे रहस्य आहे, आता जे ग्रंथ ज्यानं मराठीत केला आहे, मराठीचं अगोदरच होतं, भाषांतर केलंय, पण ही भाषा विनायक महाराज साखरेंचीच आहे, रहस्याचीच आहे. पण रहस्य म्हणूनच विचारसागर आहे पूर्वीपासूनच, कारण तो रहस्य रूप आहे म्हणून रहस्य. विचारसागर रहस्य हे नाव का? रहस्य रूप आहे. हा, रामायणामध्ये प्रसंग सांगितले, रामायणामध्ये प्रसंग सांगितले, तर मग ऐकणारा प्रसंगच ऐकतो आणि सांगणाराही प्रसंगच सांगतो, पण त्याच्यातलं रहस्य कळत आहे का? मग त्याच्यातलं रहस्य आता कळत आहे का नाही? त्याच्यात रहस्य काय आहे म्हणून. मग हे रहस्य सगळ्याला ज्ञात होण्यासारखं आहे का? रामायणातलं रहस्य, महाभारतातलं रहस्य सगळ्याला ज्ञात होतंय का? मग ज्याला माहित नाही त्याला ते रहस्यच आहे ना, याला रहस्य म्हणतात. कधी पाहिलंच नाही. हा, म्हणून जे गर्भित असतं का त्याला रहस्य म्हणतात. जे गर्भित असतं त्याचं सहजासहजी ज्ञान होत नाही, काहीतरी वेगळीच उपपत्ती करून
काहीतरी अलौकिक ज्ञानानं जे जाणलं जातंय. आणखी ही एक व्याख्या निघाली, जे लौकिक ज्ञानानं कळत नाही त्याच्यासाठी अलौकिक ज्ञानाचा वापर करावा लागतो आणि त्यानं जे जाणलं जातंय त्याला रहस्य म्हणतात. जसं प्रसंगावरून रामायण कळतं आणि शास्त्र श्रवणातून रामायण कळणं हे कसं आहे. हा, आणि शास्त्र न जाणता रामायण ऐकणं हा प्रसंग ऐकणं आहे. हा तिकडे गेला, हा इकडे आला, त्यानं ते नेलं म्हणून त्यानं तिकडं गेला आणि तिकडं जाऊन त्यानं त्याला मारलं आणि तिथलचं ज्यानं नेलं होतं ते त्यानं घेऊन त्याच्या घरी गेला. कोणाचं नाव नाही आलं, पण रामायण हेच तर रहस्य आहे. असं हे रहस्य म्हणजे जे दडलेलं असतं सहजासहजी ज्याचं ज्ञान होत नाही त्याला म्हणायचं रहस्य. आणि तेच काही काही शंका समजण्यासाठी कठीण असतात, त्याच शंका या ठिकाणी घेतलेल्या आहेत. म्हणून हा विचारसागर रहस्य पहिल्या तळापासून जो काही विचार केलेला आहे अनुबंध चतुष्टयाचा, हा अनुबंध चतुष्टय जो सांगितलाय तो कुणासाठी सांगितला आहे की ज्याच्या ठिकाणी साधनं ही नाहीत, म्हणजे त्यानं ती संपादन केलेली नाहीत. अधिकार येण्यासाठी काही साधनं करावी लागतात. अधिकार येण्यासाठी साधनं करावी लागतात. म्हणून जी पहिल्या तरंगामध्ये विवेक, वैराग्य, साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही जी साधनं सांगितली आणि त्या अगोदर ही सत्कर्म आणि उपासना ह्याही सांगितल्या. आता मग सत्कर्म उपासना कुणाला सांगितल्या आणि विवेक वैराग्यादी साधनाला कोण प्राप्त होतो? जो सत्कर्म उपासना ज्याच्या झालेल्या आहेत आणि त्यानं त्याचा मल हा काही अंशी निवृत्त झालाय असा तो त्या साधनेला लागतो. कोण्या? विवेक वैराग्यादी साधनाला लागतो. आणि त्या साधनानं त्याचं अंतःकरण हे शुद्ध होतं, अंतःकरणातले दोष निवृत्त होतात आणि मग तो अधिकारी होतो. कशाचा? विषय संपादन करण्याचा अधिकारी होतो. की शास्त्रात काय विषय सांगितलाय तो सांगणाऱ्यानं सांगितल्या त्याला कळायला पाहिजे. मग तो कशानं कळतो? अधिकार असेल तर. अधिकार कशाने येतो? विवेकादी साधनं केले तर. विवेकादी साधनाला कशामुळे येतो? सत्कर्म उपासना जर झाल्या असतील तर. आणि या जन्मी जर सत्कर्म उपासना नसतील झाल्या तर पूर्वजन्मी त्यानं सत्कर्म उपासना केलेल्या आहेत. पण कधी जर तो विवेक वैराग्यादी लागला असला तर. आणि मग विवेक वैराग्यादी साधनाला तो लागलाच नाही तर त्याच्या सत्कर्म उपासना झाल्यात म्हणून समजायचं का? कार्यकारणावरून सिद्धी करता येत असते. म्हणून विवेक वैराग्यादी आहेत ना त्याच्या ठिकाणी, त्या अर्थी त्याच्या सत्कर्म उपासना ह्या झालेल्या आहेत. आणि जो विषयाला लागला आहे, विषय त्याला चांगला कळत आहे. कशामुळं कळायला? त्या अर्थी त्यांना अंतरंग साधनं केलेलीत असं समजायला काही हरकतच नाही ना.
है का नाही? मग ज्याला प्रयोजनाची सिद्धी लावता येते, संबंध जोडता येतो, फलापर्यंत त्याला जाता येतंय, त्या अर्थी काय समजायचं? यानं श्रवण केलेलं आहे. कशाचं? ब्रह्म ऐक्य ज्ञानाचं यानं श्रवण केलेलं आहे. आणि विषय त्याचा दृढ आहे, दृढ झालाय, त्याला वेदांत शास्त्र दृढ झालंय, त्या अर्थी त्यानं मननही केलं आहे. आणि आता त्याला श्रवण मननाची सुद्धा गरज भासा नाही, त्या अर्थी त्याचं निधिध्यासन चालू आहे. ज्या अर्थी तो काही पाहत नाही, आता ग्रंथाचं वाचन नसतं, कुठे कीर्तनाला जात नाही, आणि तो मात्र त्याची वृत्ती निज स्वरूपावर अजिबात ढळत नाही. त्याला म्हणायचं निधिध्यास हे साधन आहे की नाही? आणि तत्व पदार्थ शोधन ज्याचं साधन आहे, त्या साधना जो आहे तो तर मुक्तच आहे की नाही? तसा जीवनमुक्त तर अधिकारी झाला कीच होतो, विषय कळाला की तो जीवनमुक्त होतो, मुक्त होतो. आणि विषय कळाल्यावर जीवनमुक्त होतो. आणि तत्व पदार्थ शोधन ज्यावेळेस साधना येते त्यावेळेस ती एक अवस्थाच आहे. ती काय अवस्था? कोणती? तत्व पदार्थ शोधन. आता श्रवण ही एक अवस्थाच आहे, पण ही कुणाची आहे? मुमुक्षुची आहे. मनन ही एक अवस्थाच आहे, पण श्रवणासारखी का? ती एकांतात आहे. मनन ही अवस्था एकांतात आहे, ते साधन एकांतात आहे, आणि एकांतात जे चालायलंय त्या अवस्थेवर चलत असत. ते त्याच्यातच असतं का नाही? तेच उत्पन्न करतं, तेच ते समजून घेतं, आणि तेच मावळून टाकतं. त्याच्यातलं चांगलं ते घेतं, जे वाईट आहे ते सोडून देतं. तसं तोच सांगतो, तोच ऐकतो, आणि तोच हसवतोही कधी कधी. याला काय म्हणायचं? मनन. मग श्रवणासारखं मनन नाही. म्हणून श्रवण ही मननाची पूर्व अवस्था आहे. आणि श्रवणामध्येही चित्त एकाग्र होतंय, पण त्या ठिकाणी यत्न चालू असतो, वृत्तीचा यत्न प्रयत्न चालू असतो. आणि तो यत्न परार्थावर असतो, दुसऱ्याच्या अर्थावर अवलंबून असतो. त्या ठिकाणी स्वार्थ लावत नसतात, कारण दुसऱ्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा असतो. दुसऱ्याच्या शब्दावर आपली वृत्ती अवलंबून असते, त्याला श्रवण म्हणतात. पण ते शब्द सत्शास्त्राचे असावे, त्या शब्दामध्ये काहीतरी सामर्थ्य असावं लागतं अज्ञान निवृत्तीचं, त्यालाच खरं श्रवण म्हणतात. मग असं श्रवण ज्याचं झालं आहे त्याला मनन करता येतं. आणि मननामध्ये सर्व संशय निवृत्त होत असतात. मनन केलं की संशय उत्पन्न होत नाही, आणि वृत्ती ही त्या विषयाकार राहते. ऐकलेल्या श्रवणामध्ये ऐकलेल्या प्रक्रिया ह्या त्या वृत्तीमध्ये टिकून राहतात, अंतःकरणात टिकून राहतात. ते जेव्हा म्हणलं तेव्हा काढता येतात, त्याच्यावर चिंतन करता येते. तसं जर मनन नाही केलं, आणि जर कधी एखादा साधक भेटला आणि तो म्हणला मला ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा म्हणजे काय मला सांगा बरं. त्याचं जर मनन झालेलं असेल, हो, मग तो मनन करता सांगेल आणि श्रवण करता नाही सांगणार, कारण त्याला सांगता येत नाही. कारण
त्यानं सगळा कच्चा माल भरलेला आहे वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये, पण तो परिपक्व केला नाही. कशानं? मननानं. मनन म्हणजेच परिपक्वता, स्वयंपाक करून ठेवणे. आणि श्रवण म्हणजे दळून आणणं, बाजारातून भाजी आणणं, मीठ मिरची आणणं, हे असं श्रवण. म्हणून मनन हे महत्वाचं आहे. परमार्थामध्ये मनन हे महत्वाचं आहे. पण एकदा जर का ती वृत्ती निधिध्यास करू लागली तर पुन्हा त्याला मनन करायची. मनन निधिध्यासनापेक्षा मोठी पायरी किंवा निधिध्यास, सतत तेच ध्यास. निधिध्यास म्हणजे रात्रंदिवस, रात न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, याला म्हणायचं निधिध्यास. अशी ही साधनं आहेत. आणि ही साधनं सांगण्यासाठी पहिलं प्रकरण म्हणजे पहिला तरंग हा विशेष करून त्या ठिकाणी अनुबंधामध्ये घातला. त्याने अनुबंध सांगितला. आणि हा अनुबंध कशासाठी सांगितला? तर केवळ ते म्हणतात सामान्य वेदांत शास्त्र, सामान्य वेदांत शास्त्र समजणाऱ्या व्यक्तीबरोबर म्हणून केलेला आहे. व्यक्ती कशी? म्हणजे विद्यार्थी. व्यक्ती म्हणजे कोण? आता इथं व्यक्ती म्हणजे कोणीही समजा, ज्याला वेदांत शास्त्र ऐकण्याची इच्छा आहे, पण कधी ग्रंथाचं नाव सुद्धा माहित नाही, पण इच्छा आहे, त्याला काय म्हणायचं? सामान्य. किंवा त्यानं ऐकलेलं आहे. सामान्य कुठपर्यंत आहे? ऐकलं आहे, पण तेवढंसं कळालं नाही, विषय लागला नाही. ज्याला विषय लागला नाही, श्रवणात आहे पण विषय लागला नाही, ते सामान्य. आणि ज्याला विषय लागलाय ते विशेष. असं सामान्य व्यक्तीबरोबर म्हणून केलेला आहे. विषय का लागत नाही त्याला? कारण त्याचे विवेकादी साधन झालेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी आम्ही ते सांगितलेलं आहे. त्यातील पूर्वपक्ष करणारा जिज्ञासू आहे अशा समजूत करून आम्ही सांगितलेला नाही. म्हणजे कसं बोलले ते पहा. कोणाला सांगितलंय ते, कोणाला नाही सांगितलं. त्यातील पूर्वपक्ष करणारा जिज्ञासू आहे अशा कल्पनेने केलेला नाही. जो पहिल्या तरंगामध्ये आम्ही अनुबंधाचा दृष्ट्या सांगितलाय का, तो जो जिज्ञासू आहे त्याला आम्ही त्याच्यामुळं नाही सांगितला. जो सामान्य आहे का, त्याच्यासाठी आम्ही सांगितलं. कोणत्याही शास्त्राचा विषय आणि फळ यांची सिद्धी झाल्या वाचून, याची सिद्धी झाल्या वाचून, कशाची? फलाची. फलाची सिद्धी झाल्या वाचून आणि शास्त्राचा विषय कळाल्या वाचून श्रवण करणं हे निष्फलच आहे ना. आणि ज्याला श्रवण घडवायचंय, ज्याला सांगायचंय, त्याला विषयच माहित नाही आणि फल काय ते बी माहित नाही. त्याला सांगून काय? हा, त्याला विचारलं की बाबा तू काय ऐकतोस? विषयच माहित नाही. बर, काय ऐकतोस हे माहित नाही. कशासाठी ऐकतोस हे बी माहित नाही. मग अशासाठी सुरुवातीलाच विषय सांगावा लागला का नाही? म्हणजे झाकून ठेवलं का विषय? नाही. ब्रह्म ऐक्य ज्ञान हाच विषय सांगितलाय. जीवाला ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीनं होईल तो या ठिकाणी विषय सांगितला आहे. मग ज्याचं ज्ञान करून घ्यायचंय का, ते कसं आहे तेही सांगावं लागलं.
म्हणजे फल, हम्म. मोक्ष हम्म. कसा आहे तेही सांगावं लागलं. म्हणजे अगोदर का सांगावं लागलं, तर अगोदर सांगितल्याशिवाय जे प्राप्त करायचंय ते कसं करता येईल. पेरुनी शेता जायचे, माऊली काय म्हणले, पूजोनी देव पाहिजे, पेरुनी आणि तो सवुनी प्रसाद घेईजे अतिथीचा. पेरून शेतात जावं लागतंय आणि न पेरता जर गेला तर तो तिथंच त्याचा काय झाला, अपमान झाला. ते ओवी आठवण झाली, पाठ झाली ती ओवी ती, पण त्या दिवशी आपण घेतलेली अमृतानुभव मधली. न पेरिता शेती, येणार नाही ते आता, नंतर न पेरिता शेती काहीतरी आहे. सवंगनिया जाती, सवंगनिया जाती म्हणजेच पेरलं नाही पण तो पीक कापण्यासाठी गेला, तर मग त्याला त्या ठिकाणी लाजेशिवाय दुसरं काय मिळणार आहे का. तिथं गेल्यावर काय मिळेल त्याला, हा लाजच मिळेल ना, त्याला लाजेशिवाय दुसरं काही मिळणार नाही. तसं पेरून शेतात जावं लागतंय आणि तो सवून प्रसाद म्हणजे काहीतरी अनुष्ठान करून प्रसाद घ्यावा लागत आहे. अनुष्ठान न करता प्रसाद घेतला तर तो प्रसाद होईल का. मग काहीतरी तोषित द्यावी लागते, म्हणजेच काही ना काहीतरी साधन करावं लागतं. त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला फल सांगितलं आहे, सुरुवातीलाच फल सांगितलंय, पण त्या ठिकाणी जे आम्ही फलाबद्दल काय बोललो आहोत आणि शास्त्राचा विषय जे काही सांगितला तो केवळ त्या ठिकाणी पूर्व पक्ष करून सांगितलेला नाही. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असा भेद करून सांगितलेला नाही. जरी त्या ठिकाणी शंका आणि समाधान पहिल्या दुसऱ्या तरंगामध्ये आहेत, पण ते पक्षरूप नाहीत. तर हे सर्व आराखडा जाणून की श्रवण करता कसा आहे त्याच्याकडे पाहून त्या ठिकाणी ते बोललेलो आहोत. मग विषय आणि फल याची सिद्धी झाल्या वाचून तत्फल कामी, तत्फल ते फल, कोणतं फल, मोक्षाचं फल, कामी इच्छा करणारा, तत्फल कामी त्या फलाची इच्छा करणारा शास्त्र विचारामध्ये प्रवृत्त होणार नाही. या शास्त्रामध्ये प्रवृत्त कसा होईल, फल नाहीच सांगितलं तर याच्यात कसा प्रवृत्त होईल, त्याला प्रवृत्त होताच येणार नाही. गावाचं नावच नाही सांगितलं, जाय तू घेऊन जाय, कोण्या गावाला जाईल ते, प्रवृत्तच होणार नाही जायला. ते म्हणे गावाचं नाव सांगा तुम्ही, जातो का नाही बघा. ते म्हणते तसंच सांगितलं तर कोणी जाईन ना, म्हणून न सांगता जायचं. मग तिथं शहाणा असलं तर मला न पेरता पाडाय कोणी जात नाही. तस याकरता तसा विचार करणे आवश्यक होते, म्हणून आम्ही त्या ठिकाणी तसा विचार मांडला होता. त्याप्रमाणे अधिकारी, विषय, फल आणि संबंध या अनुबंध चतुष्टयाची सिद्धी झाल्यानंतर वेदाज्ञेप्रमाणे, वेदाच्या आज्ञेप्रमाणे, वेदानं जसं सांगा म्हणून सांगितलंय तसं वेदाच्या आज्ञेप्रमाणे
सिद्धी सांगितल्याच्या नंतर शास्त्र विचार करण्यास जिज्ञासूने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शरण जावे लागते. सद्गुरूला शरण अधिकाऱ्यानं कधी जायचं असतंय? शास्त्र विचार वेदाच्या आज्ञेप्रमाणे, वेदाने आज्ञा केलेली आहे, वेदाज्ञा म्हणतात त्याला. वेदाने हे करा म्हणून जे सांगितलंय का, आणि मग ते करावं लागतं, ती वेदाची आज्ञा पाळली म्हणायचं. केलं तर हा, मग वेदानं सांगितलं की शास्त्र श्रवण कर, आणि जर आपण केलं तर आपण म्हणायचं वेद आज्ञेमध्ये आहोत. आपण कशात आहेत? वेदाच्या आज्ञेमध्ये. हा, म्हणून वेद आज्ञेप्रमाणे शास्त्र विचार करण्यास कोण प्रवृत्त होतो? जिज्ञासू, है का नाही? आणि त्या जिज्ञासूने श्रवण कुठं करायचं म्हणून सांगितलंय वेदानं, कोणाकडे करायचं म्हणून सांगितलंय? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूच्या जवळ जाऊन सद्गुरु शरण जावे लागते. याची माहिती होण्याकरता तिसऱ्या प्रकरण आम्ही सांगितलं आहे. ती माहिती होण्या कसं जातात, तिथे गेल्याच्या नंतर काय बोलावं लागतंय आणि काय म्हणायचं असतंय तिथे गेल्या, आणि पहिलं सूर कशासाठी तिथं जायचंय हेच कळावं लागतंय. गुरुच्या सोबत राहून सुद्धा गुरुला काय विचारावं हे आणखी जन्म चालले तरी कळा नाही बऱ्याच ठिकाणी. का हो अशात तुम्ही दिसत नाहीत? नाही, आम्ही गुरु संगच असतो. गुरु संगच हो. गुरुला कधी काही विचारलं का? कामच पडत नाही, सगळं ते न सांगता करी सर्व काम. आता काय म्हणावं अशांना आणि काय म्हणावं त्या गुरुला तरी. मग सद्गुरु शिष्यभाव कसा असावा? सद्गुरु जवळ अध्ययनाची पद्धत प्राचीन काली कशी होती व कशी असणे आवश्यक आहे? शिष्याने सद्गुरु सेवा कशी करावी आणि ईश्वर सेवेपेक्षा सद्गुरु सेवेस वैशिष्ट्य काय? त्यांच्यामध्ये गुरुसेवेत वैशिष्ट्ये म्हणजे निराळेपणा, ईश्वर सेवेपेक्षा सद्गुरु सेवेत वैशिष्ट्ये काय आहेत या संबंधी सविस्तर माहिती तिसऱ्या तरंगात सांगितली. म्हणजे ईश्वर सेवेपेक्षा गुरुसेवा ही श्रेष्ठ म्हणून सांगितली. आणि त्याच्यात वैशिष्ट्य म्हणून काय? तर सद्गुरु अज्ञानाची निवृत्ती करतात, ईश्वर अज्ञानाची निवृत्ती करत नाही. हे वैशिष्ट्य आहे सद्गुरूमध्ये, दुसरं कोणतं वैशिष्ट्य? म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहे, त्या सेवेमध्ये काय वैशिष्ट्य आहेत या संबंधी सविस्तर माहिती तिसऱ्या तरंगामध्ये आम्ही सांगितली. या तरंगात कोण्या? चौथ्या. या तरंगात मुख्य वेदांत शास्त्रास आम्ही आरंभ केला. मुख्य वेदांत शास्त्र ज्याला म्हणतात का, त्याचा आम्ही इथून ह्या तरंगामध्ये सुरुवात खरी केली आहे. म्हणून शास्त्र इथून सुरुवात झालंय. आणि आरंभ वेदांत शास्त्रास आरंभ करण्याकरता आम्ही एक काल्पनिक कल्पित कथानक घेऊन शास्त्र आरंभ सुरुवात केलाय. एक कल्पित कथानक घेऊन, वास्तविक ते नाही, सत्य नाही ते कथानक. शुभसंतती राजा असा कोणी राजा नाही, एक कल्पना केलेली तशी. आता आम्ही तशी का केली कल्पना? या तरंगात मुख्य वेदांत शास्त्रास आरंभ करण्याकरता राजा शुभसंतती व त्याचे पुत्र
तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी यांची एक कल्पित कथा सांगितली आहे. कारण काहीतरी निमित्त लागतं काहीतरी सांगण्यासाठी. विनाकारण काही कसं सकस सांगता येईल? काय सांगता येत नाही. मग तुम्ही नुसतं ते काय म्हणतात ना, कयापासून काहीतरी होतंय, हा पासून काहीतरी, म्हणजे नुसतं एक अक्षर काढलं तर काहीतरी मन आहे ती, आठवण आहे ती, कल्पित कथानक. त्याच्यामुळं आम्ही सांगितलंय. आणि प्रत्येक जीवाची प्रवृत्ती स्वभावता कशी आहे? बहिर्मुख म्हणजेच सांसारिक आहे, विषयासक्त असते. बहुतेक प्रत्येक जणाचीच आहे का नाही? प्रत्येक जीवाची वृत्ती ही कशी आहे? बहिर्मुख आहे आणि विषयामध्ये आहे. मग अनुकूल विषय प्राप्तीस जे हवंसं वाटतंय आणि तो विषय मिळणार आहे, विषय प्राप्तीस मुख्यत्वे करून द्रव्याची जरुरी असते. मग जर समजा वस्तू आहे आणि ती वस्तू आपल्याला असावी वाटायली आणि ती मिळती, पण तिच्यासाठी मिळविण्यासाठी काय लागतंय? पैसा लागतो ना, आहे का नाही? द्रव्य लागतंय. मग द्रव्याची जरुरी असते आणि जर द्रव्य नसल तर द्रव्या वाचून ते मिळतच नाही, है का नाही? म्हणून याचा अनुभव सर्वांस आहे. वेदांत विचारापासून वैश्विक सुख तर नाहीच. वेदांत विचारापासून, कारण त्यामध्ये काही कमवायचं सांगितलं नाही. वेदांत विचारामध्ये अमुक हे प्राप्त करून घ्या संसारातलं असं सांगितलंच नाही. वैश्विक सुख म्हणजे संसारातलं विषयाचं सुख, विषयापासून होणारं सुख प्राप्त करून घ्या असा विषय कुठं सांगितला नाही. परंतु प्रारब्ध बलाने जर तो विषय प्राप्त होत असेल तर, प्रारब्ध अनुकूल जर असेल आणि तो विषय जर प्राप्त होत असेल तर तेही शास्त्र म्हणतंय ते टाळता येत असेल तर टाळावं. प्रारब्धानं मिळत असेल तरी पण, परंतु प्रारब्धाने सहज प्राप्त असलेल्या अनुकूल विषयाचाही त्यागच करावा लागतो. कशात? परमार्थामध्ये. आणि जर त्याग नाही केला तर, मग त्याग जर नाही केला तर साधनं कशी होतील? विवेक वैराग्यादी साधनं कशी होतील? वैराग्य कसं होईल? साधन संपत्ती कशी प्राप्त होईल? मग मुमुक्षुता कशी येईल? आणि मग तो मुमुक्षुता नाही आली, विवेकादी साधनं नाही केले म्हणून मुमुक्षुताच आली नाही, तो अधिकारी कसा बनेल विषयाचा? त्याला विषय कसा कळल? मग त्याला फळाची कशी प्राप्ती होईल मोक्षाची? मग त्याच्यासाठी अनुकूल जरी विषय असला एखादा तरी पण त्याचा त्याग करावा, है का नाही? नाही एखादा म्हणला आमची इच्छा आहे बुवा आज आमच्या घरी जेवायला यावं, हो मी त्याचीच वाट बघू लागलो तुम्ही कवा म्हणतात म्हणून. मग त्याचे जेवायला म्हणल्यावर महाराज आहेत यायला चांगलंच करावं लागल. मग ते अर्धे छटाक लसूण टाकायचा तर छटाक टाकतो, एक कांदा टाकायचा तर 2 कांदे टाकतो. हलका मसाला तिथं वापरीत नाही, भारीचा मसाला.
आणि तो खाऊन महाराज महाराज राहीन का मग? अभक्षित हा? अभक्षान म्हणून जरी प्रारब्धानं मिळत असलं तरी त्याचा त्याग करायचं सांगितलंय शास्त्रानं. नाही तर एखादा म्हणे मी थोडंच म्हणलो होतो त्याला, मी जेवायला येऊ का तुमच्या इथं म्हणून तेच म्हणलाय ना. विचाराचा परमार्थ आहे ना. काही बी हो, प्रारब्ध बलानं मग माया तर काही बी द्यायला बसली ना. हा, याला घोलवायला. पण वेदांत शास्त्र मायाला कसा चकवा द्यायचा ते शिकवित आहे. म्हणून असे असल्यामुळे, कसे असल्यामुळे की त्याचा त्याग करायचा आहे, काही मिळवायचं नाही, अशा असल्यामुळे या निरस अशा समजल्या जाणाऱ्या वेदांत विचाराच्या ग्रंथात अंतःकरणपूर्वक सहसा कोणी प्रवृत्त होत नाही. कारण इथं सगळा उपास आहे. इथं काय आहे? उपवास आहे. आणि प्रत्येकाला खाण्याची इच्छा आहे. आणि इकडं तर आहे का नाही? मग इकडे कशाला कोण प्रवृत्त होईल? वाळलेल्या झाडावर कोण चढील? हिरवगार झाड असावं, त्याला आंब्या असावेत, आणि पुन्हा पाड लागलेला असावा, पुन्हा तो आंबा गोड असावा, अशी इच्छा सर्वांची आहे. पण एखादं वाळलेलं आंब्याचं झाड आहे, त्याला एकही पान नाही, अशा झाडावर कोण चढेल? पण वेदांत शास्त्र ते ज्या वेळेस साधकावस्था असते त्यावेळेस त्याच्या हिताचं तेच झाड आहे वाळल्यालं, त्याच्या हिताचं. हा, मग सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्ही मग कुठेही जाऊ शकता. काही व्यवहार चतुर पुरुष, व्यवहार चतुर म्हणजे संसारातले चतुर माणसं, चाणाक्ष बुद्धीचे, तरबेज, कुतूहल वृत्तीने, कुतूहल म्हणजे हा मासला म्हणून कुतूहल म्हणजे नवल म्हणजे काहीतरी वेगळे, अशा दृष्टीने वेदांत विषयातील ग्रंथ पाहतात. त्याच्या पाहण्याचं कसं आहे? कुतूहल म्हणून. हा, म्हणजे माहित असावं अशा दृष्टीने. हा, म्हणजे जे ऐकतात त्याला कळतंय, मग आपण बी मागे राहू नये. प्रसंग आला तर आपल्याला बी त्या ठिकाणी हा आपल्याला माहित असावं अशा दृष्टीनं. सगळं गावच जर समजा पोळ्या दिवशी मारुतीला बैल घेऊन येडे घालायले, प्रदक्षिणा करायले, बैल घेऊन पोळा सण साजरा करायले, आणि मग एखादा असा विचार करतो त्याची बराबरी आपण बी एखादा बैल घेऊ आणि आपणही. पण तुझ्या घरी शेत आहे का? हा, मग त्या ठिकाणी त्याचं नवल होईल का हस होईल? हस होणार का नाही? तसं त्याचं हसच होत. असं करणारच काय होतंय? हा, ते येतंय कशासाठी? आणि पुन्हा सगळं झाकून ठेवतंय बर का, ते उघड होऊ देत नाही. हा, म्हणजे सांगणाऱ्याला वाटावं की रोज माणूस येतो हा आणि चांगल्या प्रकारानं ऐकतो. हा, बघा ना हो, संसाराचा व्याप त्याच्या मागे इतका मोठा असून सुद्धा तो वेदांत शास्त्र श्रवणाला येतो. किती कमाल आहे हो त्याची. अशी आपली वाहवा करावी कोणी? तो प्रतिपादन करणारा जो आहे सद्गुरु त्यानं. आणि दुसऱ्यापेक्षा आपण थोडेसे उठावदार दिसतो असा हेतू त्याचा त्या ठिकाणी असतो. मग कुतूहल दृष्टी यालाच म्हणायची. काहीतरी हा
वेदांत विषयावरील ग्रंथ पाहतात कसे कुतूहल दृष्टीने असे दिसून येते. ते गुरुजीने एक दृष्टांत सांगितला होता. एक मनुष्य शाळेत अजिबात गेला नाही, अजिबात गेला नाही. मुलगा होता, अजिबात शाळा शिकलाच नाही. मग त्याला लग्न करायचं ठरलं तर बाप हुशार. मग बापानं त्याला एक नवा ड्रेस घातला आणि पहिले पुढचे खिसे नव्हते, पुढचा खिसा शिवला. त्या खिशामध्ये एक डायरी, एक पेन, हा, आणि त्याला पोरगी बघायला हळद. हे कशासाठी केलं? हा, त्यांना कुतूहल वाटावं याच की मुलगा शिकलेला आहे. डायरी दिसायली, पेन दिसायली, हातरुमाल आहे हातामध्ये, हा, किंवा घडी करून कॉलर मध्ये घातलेला आहे, असा कपड्याला इस्त्री करून आलेला आहे. मग त्या ठिकाणी कुतूहल वाटतं, है की नाही? आपल्याला आपल्या मुलीला चांगला मिळायला लागलाय नवरदेव, मग लवकर त्या ठिकाणी हो भरते, देते, 4 पैसे आगाव देते, काहीतरी याची ते करण्यामाग काय, हा, काहीतरी हेतू आहे. आणि अशा दृष्टीने पाहणाऱ्या लोकांस ग्रंथकारांचे काही काही तर असे असतात की ग्रंथकारांचं चातुर्य, बुद्धी चातुर्य, विषयाची मांडणी, भाषेचे सौंदर्य, तो कसा बोलतो, कोणते शब्द वापरितो, कशी भाषा बोलतो, तो विषयाची मांडणी कशी करतो, अशा दृष्टीने काही काही श्रवण करतात. म्हणून ग्रंथकारांच्या वाणीतील प्रसाद वगैरे गोष्टीचे कौतुकही वाटते. कधी कधी तो कौतुकही करतो की काय किती कमाल आहे, किती अवघड विषय पण किती सोपा करून सांगायले, तो किती कमाल आहे त्याची, असं तो बोलूनही दाखवितो. यापेक्षा जास्त गोष्टीचा फायदा त्यास होत नाही, इतकं त्याला मना येतंय. ते दुसऱ्याची वाहवा करील आणि त्याची वाहवा केली म्हणजे त्याला दुसरा माणूस कोणतरी त्याला शान समजील. आता ज्ञानेश्वर महाराजाच्या आपण 4 गोष्टी जर सांगितल्या आणि ज्याला ज्ञानेश्वर महाराजच माहित नाही तर त्याला वाटतं ज्ञानेश्वर महाराजाबद्दल सगळंच माहित आहे याला. म्हणजे त्याला त्या ठिकाणी वरिष्ठपणा, श्रेष्ठपणा हा त्याच्याकडून मिळेल का नाही? पण त्याला सगळं माहित असतंय का? काही अंशी ते तसं ज्ञान करून घेण्यासाठी आणि 4 माणसाला अज्ञानामध्ये चमकण्यासाठी तसं त्यानं त्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि तसा तो बोलतोही. आणि मग त्याचा फायदा काय? त्याला हे असं करण्यामागे फायदा काय त्याचा? जास्त फायद्याकरता त्याची प्रवृत्तीच नसते. मग जास्त गोष्टीचा फायदा त्यास होत नाही, त्याला जास्त फायदा होत नाही. आता कोणचा जास्त फायदा होत नाही? इथं ते काय म्हणले नाही तर फक्त त्याला जास्त फायदा होणार नाही म्हणजे त्याला पारमार्थिक सत्ता कळणार नाही, ब्रह्म कळणार नाही, जीव स्वरूपानं कोण आहे हे त्याला म्हणजे तो बद्ध ते बद्धच राहणार, म्हणजे त्याचा काय जास्त फायदा होणार नाही. जास्त फायद्याकरता त्याची प्रवृत्तीच नव्हती तर होईन कसा, असं सुद्धा म्हणायला. मग होणार तरी कुठून? पण ग्रंथ पाहणारे सर्वच अशा प्रकारचे नसतात. सगळेच असे असतात का? नाही. काही उत्तम जिज्ञासू अधिकार संपन्न होऊन ग्रंथ अध्ययनामध्ये प्रवृत्त होत असल्याचेही दिसते. होतच नाही तर असं नाही आहे ती ना. काही चिकाटू मुक्त होण्यासाठी परमार्थ करणारे आहेत ना. मग
तसे असतात आणि अगोदर सांगितले तसेही असतात. का म्हणून तर त्रिगुणात्मक अविद्या कार्य जगतात एकाच विषयाच्या आवडीचे सर्व जीव असतील कसे नाही. ह्या जगतामध्ये? जगत कशा नाही? त्रिगुणा नाही, है का नाही? कारण याला त्रिगुणाचा आहे. आणि मग सगळ्यामध्ये गुण सारखे कशाचे? आधी कमी अधिक गुणानं जसं अंतर वेगवेगळ्या विषयामध्ये त्याची प्रवृत्ती होणार. कोणास व्यापार करायची प्रवृत्ती होईल, त्याला शास्त्र कुठून ऐकू वाटन? आणि एखाद्या व्यापाऱ्याला म्हणलं आमचा विचारसागर चालू आहे, वाचा, ऐका ना हे. अहो सारखं गिराईक असतंय, ऐकायलाच मिळत नाही. हा, आमच्या नशिबातच नाही, असा म्हणून तो टाळून देतो. पण त्याची व्यापार बुद्धी असते, त्याला तो विषय नकोच वाटतो. हे कुठे सांगत होतो? मग काही व्यापारी आहेत त्याच्यामध्ये तो गुण नाही, शास्त्र ऐकायचा. कोणास नोकरी आहे, आम्ही दुसऱ्याच्या ताब्यात आहेत बाबा, आम्हाला काय याचं ते घडत आहे, असे काही नोकरीवाले म्हणणार येत. आणि कोणास गायन गायन करायचं, त्या गायनाची त्याला काय झालेली असते? लत लागलेली असते. मग तो गायनामध्येच प्रवृत्त होतो, कारण तसा तो गुण आहे तिथं. म्हणजे गुणानुसार ते अंतःकरण वृत्त्या चालतात असं सांगायचं त्यांना. कोणास स्वदेश सेवा, मिलिटरीमध्ये जावं वाटते, कोणाला परमार्थ न करता मिलिटरीमध्ये जावं वाटते. आणि वेदशास्त्राचे अध्ययन, कोणास स्वदेश सेवा, कोणास वेदांत शास्त्राचे अध्ययन करावं वाटते, कोणास संन्यास घ्यावा वाटतो. वेदांत शास्त्र न ऐकता हा, कोणास काही तर कोणास काही. कोणास अशा निरनिराळ्या विषयांची आवड असते, वेगवेगळ्या विषयाची आवड असते. यात या जन्मी किंवा पूर्वजन्मी काम्य निष्काम काम्य निषिद्ध कर्म त्यागपूर्वक, काम्य निषिद्ध कर्म त्यागपूर्वक, म्हणजे काम्य म्हणजे इच्छा धरून, निषिद्ध पूर्वक असं त्याचा त्याग करून, म्हणजे काम्य कर्माचा त्याग करून. कर्म तर करायचंय पण इच्छा धरून करायचं नाही, है का नाही? फलाची इच्छा त्या ठिकाणी करायची नाही, याला म्हणायचं निष्काम कर्म. मग काम्य कर्माचा त्याग म्हणजे निष्काम कर्म. ते पुढे आणखी ते शब्द टाकणारच आहेत ते. मग ते कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने, ते कर्म म्हणजे निष्काम कर्म, हे ईश्वराला अर्पण करून. तर याच्यामध्ये आहे बघा, बऱ्याच याच्यामध्ये अध्याय संपाला की त्या ठिकाणी श्रीकृष्ण अर्पणमस्तु असं लिहिलेलं असते. ते अर्पण त्याला, तसं कोणते कर्म केलं की त्याला अर्पण करून द्यायचं. काही वाणीनं आपण बोललो की त्याला अर्पण करून टाकायचं, याला अर्पण कर्म म्हणतात. बुद्धीने, ईश्वर अर्पण बुद्धीने नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठानापासून चित्तशुद्ध होऊन व तद्वारा विवेक वैराग्याती उत्पन्न होऊन, कशामुळं? त्याच्यामुळं ब्रह्मज्ञानाची तीव्र इच्छा झाल्यामुळे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शरण जाऊन वेदांत विचार करणारी मुमुक्षुही आहेत, नाही असं नाही. जरी याच्यात काही मिळत नसलं तरी पण, काही मिळत नाही याच्यात तरी पण याच्यात येतात. येतच नाहीत, याचे कोणी अधिकारीच नाहीत असं नाही, अधिकारी आहेत. म्हणून त्यांच्या अभ्यासाचा क्रम दाखविण्याकरता
कल्पित गुरु शिष्याच्या रूपाने शास्त्र आरंभ केला चौथ्या तरंगाचा. त्याचा प्रकार या तरंगात स्पष्ट केलेला आहे. त्याचा प्रकार कसा शास्त्र आरंभ केलाय त्याचा प्रकार या चौथ्या तरंगामध्ये केलेला आहे. त्यातील विशेष चिंतनीय विषयाचा विचार करणे आवश्यक आहे. त्या तरंगामध्ये जे काही विशेष चिंतन सांगितलेलं आहे, विषय सांगितलेला आहे, त्या विषयावर विशेष चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही या रहस्यामध्ये ते चिंतन करणार आहोत, ते विषय आम्ही घेणार आहोत. हे झालं आतापर्यंत. चौथ्या तरंगापर्यंत त्यांनी काय सांगितलं? रहस्य सांगितलं त्याचं. आता यापुढं ह्या चौथ्या तरंगामध्ये काही त्यांनी रहस्य सांगायचं जे दडलेलं होतं ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि ते 4च शंका आहेत या रहस्यामध्ये. 4च प्रकार आहेत तसे. ते आपण चांगल्या प्रकारानं ऐकू. तो भाग आता उद्या घेऊ. कुंडली कवरदे.